तुम्ही जमीन मोजणीचा अर्ज केला पण जमीन मोजलीच जात नाहीये, जमीन मोजणीला खूप उशीर होतोय आणि बरीच अशी प्रकरणं आहेत का ती प्रलंबित होत आहेत। याचं कारण काय माहिती आहे का? याचं कारण थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो। राज्यातील भूमी अभिलेख विभागामध्ये तब्बल 2832 पदं जी ती रिक्त असताना सरकारनं मोजणीची कामं जी ती खाजगी आरेखनांकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सीमावादापासून जसं की डिजिटल सातबारा दुरुस्त्यांपर्यंत अनेक संवेदनशील कामांवर याचा जो काही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। कर्मचारी संघटनांनी या निर्णयामुळे सरकारवर तीव्र टीका केलेली आहे। राज्यातील मंजूर 9687 पदांपैकी तब्बल 2832 पदं रिक्त असल्याचं वास्तव पुढे आलं असून हे प्रमाण जवळपास 29% इतकं आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पदं रिक्त असतानाही भूमापन आणि मोजणीची कामं वेगानं पूर्ण करण्यासाठी सरकारनं खासगी आरेखनांची मदत घेण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी आणि कर्मचारी संघटना आणि तज्ज्ञांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। राज्यातील मुख्य भूमापक संवर्गात मंजूर 4299 पदांपैकी 1179 पदं रिक्त आहेत, म्हणजे 27% पदांवर अधिकारीच उपलब्ध नाहीयेत। कशी मोजणी होणार? भूमी अभिलेख विभागातील केवळ तांत्रिक कर्मचाऱ्यांचाच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही तुटवडा गंभीर बनला आहे। आता वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी नाहीयेत किंवा त्यांचे पद सुद्धा या ठिकाणी रिक्त आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षात महसूल आणि भूमी अभिलेख विभागावर कामाचा ताण अनेक पटीने वाढलाय। ई फेरफार आणि डिजिटल सातबारा दुरुस्त्यांमुळे तक्रारीमध्ये वाढ झाली आहे। समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन आणि राष्ट्रीय महामार्गांसाठी मोठ्या प्रमाणावर संयुक्त मोजणी, स्वामित्व योजना अंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन, ग्रामीण भागातील वाटणी, पोट हिस्साची मोजणीचे जे काही प्रलंबित अर्ज, या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ वाढवण्याऐवजी खाजगीकरणाचा पर्याय स्वीकारणे धोकादायक ठरू शकते असा आरोप कर्मचारी संघटनांकडून होत आहे। मनुष्यबळांचा जो काही जेवढा मनुष्यबळ पाहिजे तेवढं मनुष्यबळ या ठिकाणी गव्हर्नमेंट जे ते आपल्या खात्यामध्ये आणत नाही, या पदांची भरती होत नाही, तोपर्यंत जे काही कामाचा ताणतणाव आहे तो कमी होणार नाही। तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमची जमीन मोजणी झाली आहे का? तुमच्या जमीन मोजणीसाठी तुम्ही अर्ज केला आहे का? तुमच्या जमीन मोजणीला सुद्धा काही उशीर होतोय, अडथळे निर्माण होत आहेत? तर तुमचा काही अनुभव असेल हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।